फायनल कॉल झालेला आहे आणि आम्ही अजून गेट पर्यंत पोहोचलेलो नाही. थ्रिल लाईफ मध्ये थ्रिल इम्पॉर्टंट आहे. मौज मस्ती रुकनी नाही चाहिए. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला, AKA नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि बघू शकता तुम्ही असं एक्सटिरियर आहे एअरपोर्टचं. व्हेरी डिफरंट दॅन मुंबई एअरपोर्ट, बट स्टील अजून काम चालू आहे. काही दिवसात आपल्याला अजून काय नवीन डेव्हलपमेंट्स बघायला भेटतील इकडे. बघूया आतमध्ये चेक इन प्रोसेस कसं आहे, किती इझी आहे आणि काय काय ॲक्सेसिबल आहे आता पब्लिकसाठी ॲज कम्पेअर्ड टू मुंबई एअरपोर्ट. काय काय फॅसिलिटीज आहेत. दिस इज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्रॉम दी इनसाइड ॲज सून ॲज यू गेट इन. असं आहे आकाशाचं चेक इन काउंटर आणि हे बाकीचे चेक इन काउंटर्स आहेत जे आता बंद आहेत. समोर तुम्हाला दिसू शकेल टीम हॉर्टन्स ओपन झालेला आहे इकडे. सो बाकी इथे पुढे जाऊन इंडिगोचे काउंटर्स आहेत, चेक इन काउंटर्स. तुम्हाला वेब चेक इनचं पण ऑप्शन आहे, बट आम्ही वेब चेक इन नाही केलेलं आहे बिकॉज वी वॉन्टेड टू सी द प्रोसेस हाऊ सीमलेस इट इज. सो लेट्स सी. चेक इन झालेला आहे आणि आम्ही आता बॅगेज ड्रॉप केलेला आहे. तर सीट्स आम्हाला सोबत नाही मिळाल्या आहेत, बट वी आर ट्रॅव्हलिंग टुगेदर एनिवेज. हा आहे मोस्ट फेमस अट्रॅक्शन नवी मुंबई एअरपोर्टचं आणि ते बघू शकता आम्ही दिसतोय. स्टेबल राहा. चेक इन झालेलं आहे. ऑल्सो सिक्युरिटी चेक झालेला आहे. आम्ही आता चाललोय, बघतो काहीतरी खातो आणि कुठले कुठले रेस्टॉरंट्स ओपन आहेत ते पण आपल्याला बघायला भेटतील. ऑल्सो काय प्राइसेस आहेत इकडचे ॲज कम्पेअर्ड टू मुंबई एअरपोर्ट, किती एक्सपेन्सिव्ह आहे, किती अफोर्डेबल आहे ते आपल्याला बघायला भेटेल. सो चला बघूया. चेक इन प्रोसेस खूप सीमलेस होता. मी वेब चेक इन नव्हतं केलं कारण का मला दाखवायचं होतं तुम्हाला की किती इझी आहे आणि किती सीमलेस झालेला आहे बिकॉज हा नवीन एअरपोर्ट आहे. सो खूप कमी एक्सपेक्टेशन्स होते की इझी असेल, बट खूप सीमलेस होता. इथे ब्रँड्सचे स्टोर्स आहेत. मोस्ट प्रोबेबली हा आहे लाउंज या एअरपोर्टचा. आय थिंक हा टेम्पररी आहे. एक्सप्लोर करतोय एअरपोर्ट आणि हे ते मोस्ट फेमस रिबिन्स जे म्युझिक वरती फिरतात, पण सध्या म्युझिक चालू नाही आहे. तर खूप मस्त वाटतात, काहीतरी न्यू आहे. आणि त्याच्याच खाली इथला लाउंज आहे. तर लेट्स सी हाउ आर द सर्विसेज इन द लाउंज. क्या ये दीवार, इतनी सी दीवार हमें गरीब बनाती है और आपको अमीर. तो गाईज मी आहे आता अडानी लाउंज मध्ये. मी काही गोष्टी घेतल्या ट्राय करायला.
थोडंसं पोहा, कुकीज, केक्स आणि फ्रुट्स. तर मी टेस्ट केला तर पोहा खूप छान होता, आपला एकदम घरसारखा होता. आणि बनाना केकसुद्धा एकदम टेस्टी होता. खूप ऑप्शन्स आहेत. उपमा होता, इडली होती, सांबर, चहा, कॉफी अँड डिफरंट टाईप्स ऑफ ज्यूस. बट सिन्स माझा ॲपिटाईट खूप कमी आहे, मी खूप कमी घेतलेलं आहे. बट जेवढं काही ट्राय केलं आहे पोहा वगैरे ते एकदम टेस्टी होतं. सो इफ तुमच्याकडे लाऊंज ॲक्सेस असेल, आज जरी छोटा दिसत असेल लाऊंज आणि ओपन एअर असेल, बट तरी तुम्ही फूडचं ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला विथ दॅट लाऊंज ॲक्सेस. सो आय थिंक इट्स वर्थ इट. हे 2-3 रेस्टॉरंट्स ओपन झालेले आहेत. ज्यात आहे सप्पो, ज्याची कॉफी खूप मस्त लागते. आणि एक आहे गली किचन, तिथे तुम्हाला इंडियन क्युझिन्स भेटेल. कोको कार्ट आहे, तुम्हाला जर काय सोव्हेनियर्स घ्यायचे असतील किंवा चॉकलेट्स घ्यायचे असतील. इथे एक फार्मसी सुद्धा आहे, जर तुम्हाला काय एमर्जन्सी असेल, काय टॅबलेट्स, काय इसेन्शियल्स लागत असतील तर इथे फार्मसी सुद्धा आहे. हे बुक्स आहेत सेलसाठी आणि सॉफ्ट टॉईज, स्नॅक्स वगैरे. दिस इज अनदर रेस्टॉरंट, वागामामा अँड बॉम्बे ब्रू कंपनी. दीज आर द गेट्स. आमचा गेट नंबर आहे 102, जो की लेफ्टला दाखवलेला आहे. गेट वरती पोचल्यावरती बघूया, कारण का बोर्डिंग ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. बट आम्ही तरी पण एअरपोर्ट एक्सप्लोर करतोय. सो इथे इथे या साईडला लेफ्ट लेफ्ट. आम्हाला आता फास्ट चालायला लागेल, कारण की इट स्टील शो 7 to 12 मिनिट्स. आणि आम्हाला अजून पोचायला, मला वाटतं आमच्या स्पीडच्या हिशोबाने 10 मिनिटं तरी लागतील. तो स्पीडअप करूया. आणि आपली आहे आकाशाची फ्लाईट. बोर्डिंग तर चालू झाली आहे. फायनल वॉर्निंग गाईज, फायनल वॉर्निंग. म्हणजे आपण नाव येईपर्यंत थांबणार. रन रन रन, कारण का आम्ही फायनल कॉल झालेला आहे आणि आम्ही अजून गेट पर्यंत पोहोचलेलो नाहीये. सो थ्रिल, लाईफ मध्ये थ्रिल इम्पॉर्टंट आहे. मौज मस्ती रुकनी नहीं चाहिए, इवन दो you can miss your flight. So don't learn from us. Even though we are late, I can still see queue of people. So आम्ही लेट आहोत, बट इतके पण नाही की आमची फ्लाईट मिस होऊ शकेल, कारण का खूप लोक आहेत अजून. आमच्यासारखं बनवू नका प्लीज, टाईमावरती गेटवरती या, फ्लाईट मिस करू नका. हाय गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत. आमची फ्लाईट बाहेर उभी आहे आणि आम्ही आता बसमध्ये आहोत. जवळच होती फ्लाईट, बट तरी पण आम्हाला खूप खूप फिरून आणलेलं आहे, कारण का खूप टाइम आहे आमच्याकडे. असं आहे रनवे.
पनवेल. पनवेल नाही, गोवा रणवे. पनवेल. रणजाडे, पनवेल सगळं दिसते तिथून. ही आहे आमची फ्लाईट आकाशा. खूप खूप ऊन लागते, बट चीज वॉच चीज गाईज. जरी हा आवाज नसेल येत तर प्लीज ऍडजस्ट करा, कारण काही ते खूप नॉईज आहे. फायनली दिल्लीला पोचलेलो आहोत. बॅगेज पण कलेक्ट केलेलं आहे. द कम्प्लीट एक्सपिरियन्स ऑफ नवी मुंबई एअरपोर्ट वॉज व्हेरी स्मूथ, आणि इवन दो तो नवीन एअरपोर्ट आहे, सगळ्या अरेंजमेंट्स खूप नीट होत्या आणि काहीच हॅसल झालेला नाही. आणि सिक्युरिटी चेक विदिन 10 मिनिट्सच झालेला, सो तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता. नेक्स्ट आता आम्ही कुठे जाणार आहोत त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. इथून आम्ही जाणार आहोत ISBT काश्मीरी गेटला. तिथून आमची नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी बस आहे. दिस वॉज माय फर्स्ट ब्लॉग, सो काही स्मॉल मिस्टेक्स झाल्या असतील तर प्लीज इग्नोर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. खूप अजून ब्लॉग्स येणार आहेत पुढे ट्रॅव्हल रिलेटेड, सो कॅच यू देन.